नमस्कार, तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा गोडाचा पदार्थ म्हणजे दूध गोळे ह्याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. दूध गोळे करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध. हे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे कोणतं दूध असेल ते तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालू शकतं. आणि त्याचबरोबर 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी ओला नारळ किसून घेतलेला आहे. आणि त्याच वाटीच्या मापाने मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. आणि माझ्याजवळ केशर नव्हता म्हणून मी इथे फूड कलरचा वापर केलेला आहे. ही रेसिपी माझ्या सासूबाईंच्या हातची आहे. तीच मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. नागपंचमी निमित्त काहीतरी गोडधोड व्हायला पाहिजे ना, म्हणून मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागणार आहे हळदीचं पान. स्वच्छ धुवून घ्यायचं. दूध गरम करण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवून घेऊया. दुधाला चांगली उकळी यायला लागली की त्यामध्ये आपण हळदीचं पान टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं दूध उकळून घ्यायचं. आजूबाजूची साय संपूर्ण दुधात मिक्स करून घ्यायची. आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आणि मी सुरुवातीला दाखवलेला फूड कलर आहे ना, तो टाकून घ्यायचा. जर तुमच्याजवळ केशराच्या काड्या असल्या तर त्या वापरल्या तरी एकदम मस्त. आता आपण हे गावी कसं केशर वगैरे सर्व काही अवेलेबल नसतं. माझी सासूबाई तर हळद टाकते, मी तरी फूड कलर टाकलेला आहे. असं टाकून व्यवस्थित आपल्याला 5 मिनटं दूध उकळून घ्यायचे. इथे आपलं दूध उकळते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी ओलं खोबरं, अर्धा चमचा साजूक तूप आणि गोडाचा कुठलाही पदार्थ करताना त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. आणि आपल्याला हे गोळे चवीला लागावे म्हणून अगदी थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे. आता जेवढी आपण तांदळाची पिठी घेतली आहे ना, तेवढ्याच प्रमाणात गरम करून घेतलेलं 1 वाटी दूध घ्यायचं. व्यवस्थित असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा. पण या पिठामध्ये टाकून घ्यायचं. तर व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे. आता ह्याचे ना आपल्याला असे छोटे छोटे गोळे तयार करायचे. हे बघा, अशा पद्धतीने ना सर्व गोळे करून घेऊया. मी इथे एक केळीचं पान घेतलेलं आहे. चाळणीमध्ये ठेवून घ्यायचं आणि त्यामध्ये असे गोळे करून आपल्याला ठेवून घ्यायचे आहे. गोळे शक्यतो लहान लहानच करायचे, कारण आपल्याला हे गोळे वाफवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व गोळे करून तयार झालेले आहेत. आणि इथे आपलं दूधसुद्धा चांगलं आटलेलं आहे. मला ह्याच्यात साखर थोडी कमी वाटते म्हणून मी थोडी आणखीन साखर ह्याच्यात टाकून घेतलेली आहे. तुम्ही पण तुम्हाला किती गोडाचं प्रमाण लागतं त्यानुसार ह्याच्यात साखरेचं प्रमाण वाढवू शकता. आणि नंतर मग वरून 2 चमचे मी साखर टाकून घेतलेली आहे. आता आपण हे दूध बाजूला करूया. थोड्या वेळासाठी दूध बाजूला उतरवून ठेवलेलं आहे. आता आपल्याला गोळे वाफवून घ्यायचे आहेत. तयार केलेली गोळ्यांची चाळण आपण वाफवण्यासाठी ठेवलेली आहे. आता 7 ते 8 मिनटं हिला चांगलं वाफवून घेऊया. अशी 8 मिनटानंतर आपण झाकण उघडून बघायचं. आपले गोळे तयार झालेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि हे गरम गरम गोळे आपल्याला दुधात टाकून घ्यायचे आहेत. असे हे गरम गरम गोळे दुधात टाकून घ्यायचे आणि गरम गरमच खायला खूप छान लागतात. ही माझ्या आजीची रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता तुम्हाला हवं असलं तर तुम्ही ह्यावर ड्रायफ्रूट्स टाकले तरीसुद्धा चालू शकतात. पण अगदी पारंपरिक पद्धतीने मी
दूध गोळे केलेले आहेत. घरात जे काही अवेलेबल असतं त्या साहित्यापासून आपण हे दूध गोळे तयार केलेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत. आता मी तुम्हाला या वाटीमध्ये काढून सुद्धा दाखवते. खायला खूप छान लागतात. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.